गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून शिवसेना खेड तालुका महिला आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 या स्पर्धेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रेया योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, अनिता अरुण कदम, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी, सिद्धी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, पारंपरिक संस्कृतीचं जतन व्हावे आणि महिलांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध भागातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य, सांस्कृतिक सादरीकरणे तसंच विविध कलागुणांचं दर्शन घडवणाऱ्या स्पर्धांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत उत्साहाचं वातावरण निर्माण केलं। या कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महिलांना नवी प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 हा कार्यक्रम यशस्वी ठरला। यावेळी श्रेया योगेश कदम यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला। आज मला आश्चर्यचकित मी स्वतः झाली आहे, कारण का खेडमध्ये एवढे कार्यक्रम घेतले, योगेश दादाने एवढे कार्यक्रम घेतले, भाईंनी एवढे कार्यक्रम घेतले, पण महिलांच्या एवढा मोठा कार्यक्रम मला वाटतं खेड तालुक्यात झालेला नाहीये। आणि ह्याचं सगळं श्रेय मी संपूर्ण खेड तालुक्याच्या महिला आघाडीला देईन, कारण का जरी आज या सगळ्या महिला इकडे उभ्या आहेत, हा कार्यक्रम सक्सेस करण्याचं, सक्सेस नाही तर सुपर हिट सांगेल, कारण का खुर्च्या कमी पडलेल्या आहेत तिकडे, मला बाहेरून खुर्च्या मागवायला लागल्या। मला अजूनही लोक येत आहेत, फक्त एवढं विनंती करेन जिकडे जागा मिळेल तिकडे बसून घ्या, खुर्च्या येत आहेत। मला वाटतं खास करून पत्रकारांना सांगेन की आपला हा नाट्यगृह योगेश दादा आणि भाईंच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला एवढा सुंदर नाट्यगृह इकडे मिळालेला आहे। या नाट्यगृहाची कपॅसिटी मला वाटतं 350 ते 400 आहे, बरोबर की नाही? 500 ची कपॅसिटी आज या नाट्यगृहाची आहे, पण इकडे मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त महिला आलेल्या आहेत, त्यांना 500 पेक्षा जास्त आजूबाजूला इकडे खुर्च्या लावलेल्या आहेत। खरंच हा दिवस कुठे ना कुठे मला वाटतं आयुष्यात काही बरोबर की नाही आपण विसरणार नाही आहोत, कारण आपल्या महिलांच्या कार्यक्रमाला एवढी जास्त उपस्थिती ही पहिल्यांदा दिसली आहे। ह्याच्यासोबत मला वाटतं शिवसेनेचा मंगळागौरचा कार्यक्रम सुद्धा पहिल्यांदा घेतला जातो आणि कुठे ना कुठे मला वाटतं हे श्रेय सगळं रामदास भाई आणि योगेश दादांना जातं। खरं सांगायला गेलं तर मी तुम्हाला सांगते ही संकल्पना सुद्धा कुठून आली, मला मंगळागौरचा एवढा अंदाजा नव्हता, जवळून कधी कार्यक्रम पाहिला नव्हता। आपल्या ताई इकडे आज बसल्या, उमेश दादांच्या बायको, नगराध्यक्ष चिपळूणच्या, त्यांनी मला त्यांच्या कार्यक्रमाला इन्व्हिटेशन केलेलं चीफ गेस्ट म्हणून। पहिल्यांदाच मी चिपळूणला गेले आणि मंगळागौरचा कार्यक्रम बघितला आणि तेव्हा काही खरंच मला असं वाटलं की आमच्या दापोली मतदारसंघात हा कार्यक्रम होत नाही, म्हणून मला वाटतं लगेच येऊन एका आठवड्याच्या आतच सुप्रियाताईंवरती जबाबदारी दिलेली, नेहाताईंवरती जबाबदारी दिलेली आणि खास करून नेहाताई तुम्हाला पण शुभेच्छा देते। आताच तुम्ही
माझे प्रशिक्षक इकडे बसले आहेत, त्यांना मी सांगते असं मला कानावर आलेलं की दुसऱ्या पक्षाचे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये पार्शालिटी होते. आज मी तुम्हाला खात्री देते, इकडे आलेल्या महिलांना कुठलाही पक्ष बघितला जाणार नाहीये. फक्त आणि फक्त त्यांच्या परफॉर्मन्स वरती बेस ठेवून प्राइजेस मिळणार आहे. आपल्या परिचारकांना काल पण माझं बोलणं झालं, मी सांगितलेलं तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमचे जे काय पॉईंट्स मिळण्याची स्कीम असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पॉईंट्स द्या. कुठलाही दबाव त्याच्यावर होणार आला नाहीये, म्हणून बेफिकर राहा. आणि अजून एक सांगेन, जे मी अनाऊन्स केलं नव्हतं, पण आज मला माहिती आहे तुम्ही सगळ्या ग्रामीण भागातून महिला लांबून आल्यात आणि सगळ्यांना माहिती आहे भाईंकडे किंवा योगेश दादांकडे गेलं की कोणी निराश होत नाही. आणि तीच मला वाटतं प्रथा मला पुढे चालवायची आहे. म्हणून हे सांगितलं होतं, पण आता सांगेन, दरेक पार्टिसिपेशन करणाऱ्या ग्रुपला सुद्धा इकडे 5,000 रुपये रक्कम आणि ट्रॉफी मिळणार आहे. हे कोणी निराश करणार नाहीये, मी खात्री तुम्हाला देते. पुन्हा एकदा एवढंच सांगेन, आज आपण हा कार्यक्रम घेतोय. आज 23 ग्रुप आहे आणि मी योगेश दादांकडनं सांगून घेतलंय की पुढच्या टप्प्यात म्हणजे पुढच्या वेळी कार्यक्रम झाला, जरी 25 ग्रुप आले किंवा 50 ग्रुप येणार, हा कार्यक्रम चालू राहणार आहे. आणि योगेश दादांनी शब्द दिलाय की कोणत्याही मुलाने दादा एवढे ग्रुप असतील तर कार्यक्रम पहाटेपर्यंत झाले. दादा आपली काय काळजी करू नका, आपण 2 दिवसाचा कार्यक्रम घेऊ, पण सगळे ग्रुप सहभागी होईल याची नक्की खात्री घेऊ. पुन्हा एकदा जास्त वेळ घेत नाही, मला मुंबईकडे निघायचंय, पण मी नक्कीच 1-2 डान्स बघून जाणार आहे. सगळ्या पार्टिसिपेंट्सला मनापासून शुभेच्छा देते. छान परफॉर्म करा. आज इकडे स्पर्धा आहे, पण स्पर्धा सोबत हे लक्षात घ्या की आपण सगळ्या एक महिला आहोत. आपण आपलं घर, काम, मूल, सासू सगळं सांभाळून इकडे आलो. तर तुम्ही दरेक स्त्री जी या स्टेजवर येते, ती स्त्री स्वतः एक विनर आहे, ती स्वतः जिंकली आहे, हे विसरू नका. आणि सगळ्यांच्या नाश्त्याची सोय, पाण्याची सोय केलेली आहे. फक्त एक दरखास्त करते की आतमध्ये पाण्याच्या बॉटल किंवा कचरा टाकू नका, कारण आम्ही खूप मेहनतीने दादाने भाईने हा सुंदर नाट्यगृह इकडे बनवलेला आहे, तर त्याला साफ ठेवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. नाश्ता आणि पाणी जे काय व्यवस्था आहे ते बाहेर करा. आणि आता जास्त बोलली, आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया ना. सगळे खुश आहेत ना? आणि मला वाटतं शेवटी प्राइस डिस्ट्रीब्युशन तो होणारच आहे, पण मी सगळे डान्स स्वतः व्हिडिओवर बघणार आहे. तर आपलं बेस्ट द्या परफॉर्मन्स. आणि पुन्हा एकदा सगळीकडे आलात, जे प्रेम तुम्ही आमच्या परिवारावर दाखवलंय ते प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. असंच आपलं कौटुंबिक नातं आपण जपून ठेवू अशी आशा व्यक्त करते. इकडेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.